अ, आपलं बायबल उघडूया आपण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 12 ते 19. रोमकरास पत्र 5, 12 ते 19 कोणीतरी वाचा. ओके, प्रेज लॉर्ड. सो आपण आता हे पूर्ण हा जो एक पॅसेज वाचला ह्याच्यामध्ये काय दिलंय की आदामाकडून मृत्यू आला, आदामाने पाप केला, आदामाने चूक केली, परंतु ख्रिस्ताकडून आपल्याला जीवन मिळालं आहे. ओके, इकडे काय दिले, हा एक मनुष्य एका माणसाच्या द्वारे पाप आलं आणि त्या पापाच्या द्वारे काय झालं, मरण आलं. ओके, वन मॅन सिन्ड आणि त्याच्या पापामुळे मृत्यू आला. सो पापाने काय केलं, मृत्यूसाठी दरवाजा उघडला. पापाने मृत्यूसाठी काय केलं, ही लाईक एंट्रन्स जे आहे, प्रवेशद्वार जे आहे ते ओपन केलं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलं. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगातच होते, नियमशास्त्र मोशेला दिलं, त्याच्या आधी लोक पाप करतच होती, परंतु तोपर्यंत पाप हे असं आहे तसं आहे याची ही शिक्षा हे असं गणलं जात नव्हतं. पण ज्या वेळेस नियमशास्त्र आलं तेव्हा प्रत्येक पापाचा दंड सुद्धा अस्तित्वात आला. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन सांगतं की कृपादानाची गोष्ट तशी नाही जशी अपराधाची आहे. कृपादान तर विपुल पाप झाल्यामुळे परमेश्वराची कृपा सुद्धा आपल्यावर विपुल पावली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा एकच मानव, इकडे पहा काय लिहिले, एकच मानव येशू ख्रिस्त. सो येशू ख्रिस्त 100% मनुष्य बनून जो आला तो एकच मानव येशू ख्रिस्त याच्याद्वारे पुष्कळ जणांकरिता विपुल झाली. एका मनुष्याने पाप केलं आणि पापाने मरण आलं, तसंच एकच मनुष्य येशू ख्रिस्त जो पवित्र जगला, ज्याने पाप केलं नाही, ज्याने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली, त्याच्याद्वारे काय झाली, सगळ्यांसाठी कृपा आली. सो वन पर्सन वॉज सफिशियंट. ओके, एक मनुष्य संपूर्ण मनुष्य जातीमध्ये मृत्यू आणण्यासाठी पुरेसा होता, तसाच एकच मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या मनुष्य जातीला वाचवण्यासाठी सफिशियंट आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तच केवळ उद्धारक आहे. प्रेज द लॉर्ड. तसे इकडे काय दिलंय, एका इसमाच्या द्वारे आमेन आमेन. प्रेज द अपराधाने मरणाचे राज्य सुरू झाले, अपराधाने मरणाचे राज्य सुरू झालं. बरोबर आहे ना. पहिलं कोण होतं, जीवन राज्य करत होतं. ओके, लाईफ वॉज रेनिंग अँड रुलिंग, कारण मरण नव्हतं, अवज्ञा नव्हती, पाप नव्हतं, काहीच नव्हतं, जीवन राज्य करत होतं. पण ते जीवनाची जी सायकल आहे, ओके, ती ब्रेक झाली पाप केल्यामुळे, मृत्यूने प्रवेश केला. मग तसंच एकच मनुष्य जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे काय झालंय, ही मृत्यूची सायकल ब्रेक झालीये. मरणाचा जो हा प्रवास आहे किंवा मरणाची जी सत्ता आहे ती काय झालीये, ती निघून गेलीये, पुन्हा जीवनाची सत्ता आलीये. प्रेज द लॉर्ड. तसे जे कृपेचे आणि नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय करतात, जीवनात राज्य करतात. प्रेज द लॉर्ड. आज पटापट सगळे आपले बायबल घेऊन बसा, कारण मी खूप वचन घेणार आहे. मी आज जे काही बोलणार आहे ते वचनातून बोलणार आहे. सो क्विकली सगळेजण आपापले बायबल उघडतील आणि वचन काढतील. ओके, आपण उत्पत्ती 3:6 मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कळतं की तिकडे ह्यांनी कसं फळ खाल्लं. ओके, ते फळ खाल्लं तिने, मग तिने ते आपल्या पतीला किंवा आदामला दिलं, त्या दोघांनी फळ खाल्लं. प्रेज गॉड. 1 करंती करास 15:22 कोणीतरी वाचा. 1 करंती 15:22. आता इकडे स्पष्ट लिहिले, सगळेजण कोणामध्ये मरतात, आदामामध्ये. प्रेज लॉर्ड. तसेच सगळेजण कोणामध्ये जिवंत केले जातात, ख्रिस्तामध्ये. सो माझा प्रश्न हाच होता की इकडे सगळ्यांनी काय बोललं पाहिजे, असं दिलं पाहिजे होतं की त्या स्त्रीद्वारे सगळे मरण पावतात, कारण मेन पाप तिने केलं किंवा तिने दार उघडलं किंवा तिने नाही का ती सुरुवात, ही शी इनिशिएटेड. ओके, फळ खाल्लं, ऐकलं नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी आदाम 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 म्हटलं गेलंय. अँड यू नो दिस इज द ब्युटी ऑफ द गॉस्पल. मी तुम्हाला सांगते, सुवार्तेचं जे सौंदर्य आहे ना ते यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे सांगितलं आहे की आदामाद्वारे काय झालं, की सगळेजण आदामामध्ये मरतात आणि ख्रिस्तामध्ये जिवंत केले जातात. 1 तिमोथी 2:14. 1 तिमोथी याचा 2रा अध्याय 14वं वचन. हे वचन सगळ्यांनी नाही का लक्ष ठेवा, मी जे आतापर्यंत वचन घेतली आहेत ती. प्रेज गॉड. आपण हे एक एक वचन पाहूया. 2 करंती 11:3. प्रेज द लॉर्ड. इकडे प्रेषित पौल काही गोष्टी खूप क्लिअरली सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे प्रेषित पौल, इथे प्रेषित पौल काय म्हणत आहे की जसं काय केलं इकडे,
सापाने कपट करून हव्वेला ठकवले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण आणि शुद्धता यापासून भटकतील असं मला भीती वाटते. सो तारण मिळालंय, उद्धार झालाय, येशू ख्रिस्ताला आपला प्रभू तारणारा म्हणून स्वीकारला आहे, वचनावर विश्वास ठेवलाय, परंतु तरी सुद्धा एक प्रकारची भीती प्रेषित पौल इकडे बोलून दाखवत आहे. हाच प्रेषित पौल जो म्हणतो की कोणताच भीतीचा दुरात्मा किंवा भीती देवाने आपल्याला दिली नाही, पण एक प्रकारचं नाही का भीती, एक फिअर त्याला नाही का त्याची चिंता लागेल की असं कोणीतरी नाही का भुरळ पाडून आपल्याला ख्रिस्तापासून नाही का वेगळे करू शकतील. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन. ओके. प्रेज गॉड. सो आतापर्यंत आपण ही जी वचनं पाहिली, ही वचनं काय सांगतायत की आदामाने पाप केलं, आदामाद्वारे मृत्यू आला, आदामाद्वारे मरणाने राज्य केलं, आदामाद्वारे सगळेजण मरण पावतात, मरण पसरलं. सो इट इज टॉकिंग अबाउट डेथ 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 डेथ. ओके. सो दिस इज द क्वेश्चन ऑफ डेथ अँड लाईफ. ओके. परमेश्वराने जीवन दिलं, परंतु मृत्यूने त्याची वाट शोधून काढली. कशा प्रकारे तरी मृत्यू इकडे देवाचं जे स्वर्गीय राज्य ह्या पृथ्वीवर वाढवण्यासाठी आपण घडवले गेलोय त्यांच्यामध्ये प्रवेश केला. ओके. सो मृत्यूने एंट्री केली. ओके. सो आतापर्यंत आपण पाहिलं ही गोष्ट सिद्ध करते की आदामाने पाप केलं, आदामाने चूक केली, आदामाने अवज्ञा केली, त्याने उल्लंघन केलं. ओके. त्याने ती गोष्ट केली जी करायला नाही पाहिजे होती. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आपण जेवढी वचनं वाचली, आता पहा इथे जर उत्पत्ती याचा 3रा अध्याय जर तुम्ही पाहिलं, 3ऱ्या अध्यायामध्ये 7वं वचन काय सांगते पहा. 6व्या वचनामध्ये नाही का ती त्या फळाकडे बघते, ती स्त्री त्या फळाकडे पाहते आणि ती म्हणते की हे दिसायला किती सुंदर आहे, खायला पण चांगलं आहे आणि कदाचित मला नाही का बुद्धी सुद्धा हे देऊ शकेल. पण ती ह्या गोष्टींचा विचार केव्हा करते, त्याच्या आधी तिने पाहिलं नाही का फळ, त्याच्या आधी तिने काही कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही का, दिलं. परंतु ज्या दिवशी सैतान तिला म्हणतो, प्रेज लॉर्ड, 5वं वचन. ओके. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. सो इकडे काय होतंय, सैतान तिला म्हणतोय देवासारखं बनशील, बरं वाईट जाणणार. देव बनेल असं नाही बनत, जेव्हा की परमेश्वराने त्यांना देवच या तत्वावर बनवलं होतं. ओके. जो परमेश्वर जसा आहे तसं, कारण परमेश्वर काय म्हणाला, आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सदृश्य मनुष्य बनव. सो गॉड क्रिएटेड मॅन in his likeness and image. It is like in short we can say परमेश्वराने नाही का त्याच्यासारखीच प्रतिकृती एक देव म्हणून इथे काम करायसाठी पाठवली किंवा इकडे सत्ता करण्यासाठी पाठवली ह्या पृथ्वीवर. पण इकडे सैतान येतोय, त्याला जी गोष्ट जमली नाही ती गोष्ट तो हव्वेला द्यायचा, तिला ते भुलवायचा, फसवायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो देवासारखे व्हाल. देर इज डिफरन्स बिटवीन देव बनाल आणि देवासारखे व्हाल. ओके. सो आणि जेव्हा ती ते शब्द ऐकते ना, ती म्हणते अरे खरंच रे, या फळामध्ये कदाचित ती कॅपॅसिटी असेल, मी देवासारखी बनेल, सुंदर आहे, खायला नाही का दिसायला सुंदर आहे, खाण्यासाठी पण चांगलं आहे आणि नाही का एखाद्याला ना बुद्धी देण्यासाठी किंवा ना शहाणं करण्यासाठी खूप चांगलं आहे. तेव्हा तिने ती शी वेंट, शी टच दॅट फ्रूट, शी प्लक इट, तिने ते तोडलं, ते खाल्लं आणि आपल्या बरोबर, याचा अर्थ ऍडम वॉज देअर. बायबल सांगतं तिने आपल्या बरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. प्रेज द लॉर्ड. मी सुरुवातीच्या दिवसांमध्ये असं खूप लोकांकडून ऐकले, म्हणजे असं बोलता बोलता, हसता ना, उठता बसता सहज काही असा विषय निघाल, आपण गप्पा टप्पा करतो, मस्करीत वगैरे बोलतो. तर मी असं खूप लीडर्स कडून वगैरे सगळ्यांकडून ऐकलंय. असं बोलता बोलता पण बोलायचं, एखादा मॅरेजचा मॅटर आहे, कोणी म्हणालं की घरात असं झालंय काय, म्हणजे असे लोक येतात आपल्या घरातले काही गोष्टी डिस्कस करतात. सो आय वॉज इन द कॉलेज, त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते आणि असं सगळे लोक म्हणायचे, मग काउन्सिलिंग करताना पण काही लीडर्स, काही लोक म्हणायचे हवाबाईने किती जीवन आपलं नरकासारखं करून ठेवलंय, ही हवाबाईला काय पडलं होतं, तिने ते फळ, म्हणजे मी हे शब्द ऐकलेले सांगते, हवाबाईला फळ खायची खूप इच्छा झाली होती ना, म्हणून तर ह्या गोष्टी झाल्या. सो एव्हरी टाइम यु नो वेन आय हर्ड फ्रॉम दोज पीपल की स्त्रीने असं केलं, स्त्रीने तसं केलं, आणि त्यामुळे नाही का नेहमी सगळीकडे स्त्रीला ना एक प्रकारचं लाईक इन्फिरियर, खालच्या दर्जाचं किंवा एक प्रकारे कमी असं पाहिलं जायचं. आणि त्यावेळेस एवढं वचनाचं नॉलेज नव्हतं, परंतु नंतर पाहिलं की बायबलमध्ये कुठेच असं लिहिलं नाही की हवेने हे केलं तिच्यामुळे आदाम पडला किंवा असं हे झालं किंवा तसं हे झालं. सो ते कॉन्फ्लिक्ट माझ्यामध्ये सुद्धा ना बरेच वर्ष होतं, कारण एक प्रकारे समाजात पाहिलं तर आजही कुठेतरी स्त्रीला नाही का डिसग्रेस केलं जातं, कमी समजलं जातं, परंतु बायबल तसं करत नाही. आय शो यू व्हॉट इज गॉस्पल हिअर इन दिस सिनॅरिओ. ओके. इथे जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये सुवार्ता, त्याच्यामध्ये गॉस्पल, त्याच्यामध्ये सल्वेशन, त्याच्यामध्ये ग्रेस काय आहे मी तुम्हाला दाखवते.
सो आता तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, फळ कोणी खाल्लं, फळाला कोणी तोडलं, फळ तोडलं कोणी आणि खाल्लं कोणी? हवा. हवेनी. फळ हवेने तोडलं. हवेने. ओके. हवेने. आदमला खायला कोणी दिलं? हवेने. हवेनी. सुरुवात कोणी केली? हवेनी. हवेनेच केली. सैतानाशी बोलायला कोण गेलं किंवा सापाशी बोलायला कोण हवा. गेलं? हवाच गेली. हवा. हवे. ओके. या सगळ्यामध्ये कुठेतरी आदाम होता का? नाही. की सैतानाशी तो बोलतोय किंवा हे करतोय किंवा त्यांनी विचार केला अरे किती सुंदर फळ आहे, खाऊन बघायला काय आहे किंवा काय, काही असं असं कुठेतरी दिसतं का ह्या सगळ्यामध्ये? फक्त इकडे 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला आदाम पहिल्या 4 वचनामध्ये एकदाच दिसतो की तिने ते आपल्या पतीसही खायला दिलं. म्हणजे हो. इथपर्यंत कुठेच नाहीये. ओके. म्हणजे सगळी सुरुवात हिच्यापासून झाली. ऍक्च्युअली तिनेच लाईक त्या गोष्टींमध्ये प्रवेश केला किंवा तिने ती सुरुवात केली. काही चुकीचं नाहीये. बरोबर आहे. केलं तिने. हो. प्रेज द लॉर्ड. परंतु जे आपण 2 वचनं वाचली, ओके, इकडे स्पष्ट सांगतं बायबल. आपण जे वचन वाचलं होतं 1 तिमोथी 2:14 ह्याच्यामध्ये काय दिलंय? ऍडम वॉज नॉट डिसिव्ड बट द वुमन वॉज डिसिव्ड. इकडे वचन काय सांगतं की आदाम भुलविला किंवा फसविला गेला नाही, परंतु स्त्री भुलविली गेली आणि तिच्याद्वारे हे पाप झालं. प्रेज द लॉर्ड. 1 तिमोथी 2:14 काय सांगतं? आदाम भुलविला गेला नाही तर स्त्री भुलून अपराधात सापडली. पाप आणि अपराध याच्यामध्ये खूप फरक आहे. लाईक ट्रान्सग्रेसर, ओके, अँड सिनर या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो इकडे दिलं आहे की ती अपराधात सापडली आणि म्हणून ह्या गोष्टी झाल्या. सो बायबल पण सांगतंय की आदाम भुलविला गेला नाही, प्रेज द लॉर्ड, परंतु स्त्री भुलविली गेली. हे वचन सुद्धा बरेच वर्ष मी ना नकारात्मक रीतीने ऐकलेलं आहे की अशा प्रकारे आदाम नाही केलं, स्त्रीने केलं. इकडे वचन पण सांगते, नवीन करारात पण लिहिलंय स्त्री भुलविली गेली, आदामाने काही केलं नाही. ह्या वचनाचं खरं स्पष्टीकरण नाही का, द रिअल मिनिंग मी आज तुम्हाला सांगते. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस प्रेषित पौल इकडे म्हणतोय की आदाम भुलविला गेला नाही परंतु स्त्री भुलविली गेली आणि ती अपराधात सापडली, स्पष्ट इकडे ह्या वेळेस लिहिले की ती अपराधात सापडली. तरी सुद्धा ज्या वेळेस नाही का बाकीच्या ठिकाणी प्रकटीकरण लिहिलंय जीवन आणि मरण बद्दल, त्यावेळेस आदामाचं नाव घेण्यात आलंय. का माहिती? कारण हेच आहे की आदाम फसविला गेला नाही, स्त्री फसविली गेली. शी वॉज डिसिव्ड. तिला फसवलं, तिला भुलवण्यात आलं आणि ती चूक केली. पण आदाम तर फसवला गेला नाही ना, आदामला तर भुलवलं नाही ना. तो तर पूर्ण कॉन्शियसनेस मध्ये होता, त्याला सगळं माहित होतं, त्याला लक्षात होतं, तो भ्रमित झालाच नाही. मग त्याने ते फळ का खाल्लं? प्रेज द लॉर्ड. बिकॉज ऑफ दिस. सो हे इट इज लोक कशा प्रकारे स्पष्टीकरण घेतात आणि बोलतात त्यानुसार आहे. स्त्री फसवली गेली, स्त्रीला सैतानाने भुरळ घातली आणि हीच भीती प्रेषित पौल बोलून दाखवतो की जसं सापाने स्त्रीला भुरळ घातली तसं तुम्हाला ख्रिस्ताविषयी कोणी भुरळ घालून तुम्हाला फसवू नये हे मला भय वाटतं. प्रेज द लॉर्ड. सो स्त्रीला फसवण्यात आला आणि तिने ते अपराध केला, तिने ती चूक केली, ती त्या फळापर्यंत पोहोचली, तिने खाल्लं, कारण तिचं विजन चेंज झालं सैतानाच्या शब्दामुळे. परंतु आदाम फसविला गेला नाही, याचा अर्थ तो पूर्ण कॉन्शियसनेस मध्ये होता, तो फसवला गेला नाही. मग आदाम फसवला गेला नाही, ही चोज टू ईट दॅट फ्रूट. त्याने ठरवलं की मला हे खायचंय. त्याला माहित होतं परमेश्वर काय म्हणाला, हे नाही खायचं. हव्वाला सुद्धा माहित होतं, पण ती कुठेतरी फसवली गेली, कुठेतरी शब्दांच्या मॅनिप्युलेशन मध्ये ती अडकली आणि तिने ते घेतलं आणि खाल्लं. ज्या वेळेस तिने ते फळ तोडलं आणि खाल्लं त्यावेळेस पण काही गोष्टी घडल्या नाही. बट द मोमेंट ऍडम एट दॅट फ्रूट, आदामाने जेव्हा ते फळ खाल्लं त्यांचे डोळे उघडले. बायबल सेज त्या उभयतांचे डोळे उघडले. जेव्हा हव्वाने खाल्ले त्यावेळेस तिचे उघडल्या पाहिजे होते ना, नाही. परंतु आदामाने ज्यावेळेस घेतलं, कारण तो फसवला गेला नाही, त्याला माहित होतं की हे मी नाही केलं पाहिजे, परंतु तरी सुद्धा त्याने डिसाईड केलं की मी देवाचा शब्द ऐकणार नाही, ही जी स्त्री मला फळ देते ते मी खाणार. सो त्याने इट वॉज हिज कॉन्शियस डिसिजन. त्याने नाही का पूर्ण त्याच्या आपण म्हणतो ना होश हवस मध्ये, त्याच्या पूर्ण शुद्धीमध्ये असताना त्याने निर्णय घेतला की ओके मी देवाचा शब्द ऐकणार नाही, मी ही आज्ञा मोडणार आणि मी हे फळ खाणार. तो डिसीव्ह केला गेला नाही, तो फसवला गेला नाही. बायबल सेज व्हेरी व्हेरी क्लिअरली हिअर. ओके. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं
जे जे आदामाचं पाप आहे ना, म्हणजे त्याने काय केलं, त्याने आज्ञा मोडली. त्याने ठरवलं की नाही मला ऐकायचं नाही, बिकॉज ही वॉज नॉट डिसिव्ड, किंवा तो तो असा फसवला गेला नाही, भुलविला गेला नाही, भुरळ पाडली नाही त्याला. त्याला सगळं माहित होतं काय चाललंय, हे त्याला दिसत होतं. त्याला दिसतंय, बायबल सेज की त्या स्त्रीने आपल्यासोबत आपल्या पतीसही दिलं, तर तो पाहत होता की त्याची स्त्री कोणासोबत संभाषण करते. ज्या वेळेस या गोष्टी घडत होत्या, ही वॉज देअर, ही वॉज प्रेझेंट ऍट दॅट सेम मोमेंट इन दॅट सिच्युएशन, ही वॉज देअर. तो तिकडेच होता, पण त्याने काहीच केलं नाही. प्रेज द लॉर्ड. तर त्याने सुद्धा डिसिजन घेतलं. सगळं माहित असताना आदामने ठरवलं की ओके, मी हे आज्ञा मानणार नाही, मी पण ते फळ खाणार, कारण माझ्या पत्नीने खाल्लं आहे किंवा त्या स्त्रीने खाल्लं आहे. सो त्याने निर्णय घेतला की मला आज्ञा मोडायची. सो आदमने जे पाप केलं तर इट इज म्हणजे बायबल स्कॉलर्स म्हणतात इट इज लाईक फॉलिंग फ्रॉम ग्रेस. तो ज्या वेळेस त्याने ती आज्ञा मोडली, त्याने कॉन्शियस डिसिजन घेतला, तो पूर्ण शुद्धीवर असताना त्याने ते केलं, आणि काय झालं, तो त्या कृपेतून पडला. अँड बिकॉज ऑफ दॅट देअर like the spiritual and the physical death started reigning and ruling. ओके, शारीरिक मरण आणि आत्मिक मरण त्याच वेळेला सुरुवात झाली. सो लिटरली ऍडम ओपन द डोर्स, हालेलुया, अँड द डेथ एंटर्ड. सो सैतानाला माहित होतं की आदामापर्यंत कसं पोचायचं किंवा कशा गोष्टी करायच्या. ही इज मॅन्युप्युलेटिव्ह. ओके, तो सुरुवातीपासून नाही का अशा युक्तीने गोष्टी करणार आहे. स्वर्गामध्ये सुद्धा त्याने अशाच प्रकारे 1/3 देवदूतांना विथ हिज ट्रेडिंग, त्याच्या व्यापाराने, त्याच्या गोष्टीने फसवलं. प्रेज द लॉर्ड. सो व्हेन ऍडम एट दॅट फ्रूट, त्या गोष्टी घडल्या. पण मी तुम्हाला सांगू का, तरी सुद्धा सुरुवात स्त्रीकडून झाली आहे. प्रेज द लॉर्ड. यु नो व्हॉट इज ग्रेस? ही फेल फ्रॉम द ग्रेस, बट शी रिसीव्ह द ग्रेस. है ना? तिला ब्लेम नाही केलं, तिला डायरेक्ट शिक्षा नाही झाली, तिचं नाव कुठेच असं सांगण्यात नाही आलं. उलट तिला अथॉरिटी देण्यात आली, तिला अधिकार देण्यात आला की तुझंच बीज, ज्या स्त्रीला सैताना तू पाडण्याचा प्रयत्न केला, कारण तोपर्यंत पृथ्वीवर ह्या दोघांना अजूनपर्यंत ना मूलबाळ झालंच नव्हतं, ह्या दोघांची संतती आलीच नव्हती, ह्यांचा परिवार वाढलाच नव्हता. सो व्हॉट डेव्हिल थॉट, यु नो, त्याला वाटलं की परमेश्वराने ही पृथ्वी मनुष्याला दिली आहे, ह्या सगळ्यावर ते अधिकार करणार, तर कसे करतात बघू दे. सो द वन हू इज द ओपनिंग ऑफ द गॉड्स क्रिएशन, जिच्यामध्ये परमेश्वराच्या निर्मितीची निर्मिती परमेश्वराने, जसं परमेश्वर जमिनीला बोलला झाडं आली, परमेश्वरना वेगवेगळे शब्द बोलले गोष्टी झाल्या, तसं जिच्याद्वारे ह्या संपूर्ण पृथ्वीवर परमेश्वराची योजना फलदायी होणार होती. बिकॉज ऍडम त्याचं बीज देणार, तेव्हा स्त्री ते घेणार आणि गर्भधारणा करणार. प्रेज द लॉर्ड. तिच्यामध्ये, तिच्या शरीरामध्ये स्त्रीची अशी रचना प्रभूने केली आहे की ती देवासारखं निर्मिती करू शकते. शी कॅन प्रोड्यूस. आपण ज्यावेळेस गर्भधारणा करतो, आपण ज्यावेळेस मुलांना जन्म देतो, हे सगळ्यात मोठं ब्लेसिंग आहे, सगळ्यात मोठी सुखाची गोष्ट आहे. इट्स, यु नो, ही खूप आनंदाची बातमी आहे. आणि देवाने तिचं शरीर या प्रकारे बनवलंय की ती बीज घेऊन त्याच्यापासून ना परमेश्वरासारखे, त्याच्या प्रतिरूपात असणारे सदृश्य असं नाही का गोष्टी निर्माण करू शकते. सो गॉड हॅज मेड हर टू रिसीव्ह. प्रेज द लॉर्ड. तिला काही गोष्टी नाही का घेऊन, स्वतःमध्ये घेऊन, ते निर्मितीचं द्वार परमेश्वराने बनवलंय की तिच्याद्वारे ही गोष्ट होणार. अँड व्हॉट डेव्हिल थॉट, सैतानाला वाटलं ओके, इफ शी इज द ओपनिंग, तिच्यामध्ये जर त्या गोष्टी आहेत तर मी तिलाच करप्ट करतो, मी तिलाच नाही का परमेश्वराच्या नजरेतून खाली पाडतो, तिच्याशीच मी अशा गोष्टी करतो जेणेकरून नाही का परमेश्वर नाही का ती काही रिसीव्ह करायच्या आधी, ती गर्भधारणा करायच्या आधी ती पूर्णपणे नाही का काय होईल, डिस्क्वालिफाय होईल, किंवा ती त्या गोष्टीच्या योग्य राहणार नाही, ती लायकीची राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे राहणार नाही. आणि मी काय करेल की परमेश्वराची योजना तिकडेच नाही का, प्लॅन परमेश्वराचा सुरुवात होण्याच्या आधीच मी नष्ट करून टाकेल. प्रेज द लॉर्ड. परंतु तसं झालं नाही. देर अँड देर, जिथे परमेश्वराच्या त्या गोष्टीवर सैतानाला वाटलं की त्याने विजय मिळवला, त्याने सगळ्या गोष्टी केल्या, तिकडेच त्याच ठिकाणी गॉड अपलिफ्टेड हर, परमेश्वराने तिला उंच केलं, परमेश्वराने तिला अथॉरिटी दिली, राईट्स दिले. त्याला वाटलं असेल ओ आता ही ना, ही डिस्क्वालिफाय झाली किंवा ही दूषित झाली, हिने पाप केले, हिच्याकडून आता कधीच निर्मिती होणार नाही, ती कधीच आता मुलांना जन्म देऊ शकणार नाही, किंवा कधीच तिच्याद्वारे नाही का हे देवासारखे दिसणारे लोक, ती जनरेशन येऊ शकणार नाही. परंतु एवढं होऊन सुद्धा त्या गोष्टी स्टॉप झाल्या नाही. परमेश्वराने जे दिलं ते दिलं. गॉड सेड तुझं बीज आणि त्याचं बीज, म्हणजे स्त्रीची संतती आणि ते सैतानाची, ओके, यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. सो परमेश्वराने इतकी अद्भुत, इतकी सुंदर गोष्ट केली. सैतानाला इतका चलाक असून त्याला वाटलं पण नसेल की देव
असं काही करेल, परंतु परमेश्वराने इतकं चांगलं स्त्रीच्या बाबतीमध्ये केलं की गॉड गेव्ह हर अथॉरिटी. परमेश्वराने तिला उंच केलं, परमेश्वराने त्या रिलेशनशिपला उंच केलं. आणि गॉड शोड हर की इन स्पाइट ऑफ ऑल दिस थिंग्स, परमेश्वराने दाखवलं हे जे घडलंय त्याच्या विरोधात असतानाही, त्या सगळ्या गोष्टी असतानाही, शी विल कॅरी द सीड, शी विल कॅरी द चाइल्ड, ती संतती, ती निर्मिती आणणार आणि तीच ते द्वार बनणार जिच्या द्वारे ना इथे पृथ्वीवर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फलदायित्व, बहुगुणित होणं, एकासारखे दिसणारे, आपल्यासारखे दिसणारी जनरेशन निर्माण करणं होणार आणि त्याच्यातूनच या सैतानाचा नाश होणार. प्रेज द लॉर्ड. जिथे सैतानाला वाटले येस गॉडला नाही का मी त्याची सगळी योजनाच नष्ट केली, आता पाप झाले, आता काय होणार, नो. आणि तुम्हाला माहिती अजून सुंदर गोष्ट, ओके, वचन आपण काढूया थोडंसाच, एक 5-10 मिनिटं आपण एक्सटेंड करूया. इफिस्करास पत्र 5:27, 5:25 ते 27 कोणीतरी वाचा. इफिशियन्स 5:25-27. आमेन. इकडे परमेश्वर नवऱ्यांना, पतींना काही गोष्टी बोलते. परमेश्वर काय म्हणतोय, कुठला रेफरन्स देतोय पती पत्नीच्या रिलेशनशिपसाठी? ख्रिस्ताचा आणि मंडळीचा. इथे वचन सांगतं, ख्रिस्ताने जसं मंडळीवर प्रीती केली तशीही तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, स्वतःला तिच्यासाठी देऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेषितांची कृत्ये 20:28 वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. इथे देवाचं वचन काय सांगतं माहिती, यासाठी की देवाची जी मंडळी, ओके, देवाची मंडळी आपण सगळे, ओके, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली. ही देवाची मंडळी, हे जे चर्च आहे ना, ते येशूने कसं मिळवलं आहे, स्वतः त्याने किंमत भरली आहे, त्याने स्वतःकरिता आपल्या रक्ताने मिळवली. त्या प्रकारे तुम्ही प्रेज लॉर्ड, तुम्ही तिचे पालन करावे, त्या प्रकारे तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. सो इकडे काय दाखवते की येशू ख्रिस्ताने स्वतःला समर्पण केलं, त्याने त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलं. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं गलतीकरास 2:20 मध्ये, ओके, जसा पुत्र प्रीती करतो आणि त्याने स्वतःला मंडळीसाठी समर्पित केलं. प्रेज द लॉर्ड. गलतीकरास 2:20 मध्ये देवाचं वचन सांगतं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, ओके, अंडरलाईन, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. काय केलं? त्याने माझ्यावर प्रीती केली. ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली अँड गेव हिमसेल्फ फॉर यू. त्याने स्वतःला तुमच्यासाठी दिले. प्रेज द लॉर्ड. एक वचन आपण अजून वाचूया, टायटस 2:14, ओके, तिताचे पत्र 2:14, ओके. देवाचं वचन काय सांगतं इकडे, तितास पत्र 2:14 मध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला आपल्यासाठी दिले, त्या स्वतःला तुमच्यासाठी दिलं, ह्यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे. येशू ख्रिस्ताने किंमत भरावी, येशू ख्रिस्ताने खंडणी भरावी, येशू ख्रिस्ताने मोल द्यावं, येशू ख्रिस्ताने जी अमाऊंट मागितली आहे, ओके, ती द्यावी आणि काय करावं, सर्व स्वैराचारापासून. स्वैराचार म्हणजे काय माहितीये का, की मला पाहिजे तेच मी करणार, मला हे आवडतं मी नाही बघणार हे वाईट आहे, तुम्ही मला शिकवणारे कोण, सो मी माझ्या मर्जीची मालिक. स्वैराचार, ओके, पाहिजे तसं माझं आचरण ठेवणार. तो ह्या माझ्या स्वभावापासून, मला पापाची आवड आहे, मी वाईट वागते, ह्या स्वैराचारापासून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आणि सर्व चांगल्या कामात मी तत्पर असावे. तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी नाही का असे एका पायावर तयार असले पाहिजे, असे आपले लोक. सो देवाचे लोक कशी असली पाहिजे, चांगलं करण्यासाठी एकदम तयार, तत्पर असं. सो देवाला जशी वधू पाहिजे, जशी त्याची बायको पाहिजे, जशी त्याची स्त्री पाहिजे तशी बनवण्यासाठी आणि तिच्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी काढण्यासाठी, तिच्यातली पाप, तिच्यातला अपराधीपणा, स्वैराचार, ह्या गोष्टी काढण्यासाठी येशू ख्रिस्ताने खंडणी भरली, त्याने त्याचं रक्त सांडलं, त्याने त्याचा प्राण अर्पण केला आणि काय केलं, जिने पाप केलंय, तुम्ही आणि मी पाप केलंय, ज्या मंडळीने पाप केले, आपल्याला शुद्ध करून स्वतःसाठी ठेवलं. प्रेज द लॉर्ड. शुद्ध करून ठेवलं. आता मला सांगा, आपण मी पाप केलंय, आय नो, तुम्ही पाप केलंय, पाप कोणी केलंय?
आपण म्हणतो ना येश आता तर आपण नाही का ह्या लेंट सीझन मध्ये आहोत, गुड फ्रायडे अँड ऑल. वाय डिड जीसस क्राइस्ट डायड ऑन द क्रॉस? येशू ख्रिस्त वधस्तंभावर का मरण पावला? आपले पाप त्याने स्वतःवर घेतले. आपल्या आपल्या सगळ्यांच्या पापामुळे तो पापासाठी. मरण म्हणजे पावले. मी जेव्हा ओळखत नव्हते, मला माहित नव्हते, तेव्हा सुद्धा येशूने माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्यात. सो या संपूर्ण जगातल्या लोकांचं पाप म्हणजे पापी कोण आहे? तुम्ही आहे, मी आहे, जगातली लोक आहे, आपण मनुष्य, आपण सगळेजण पापी आहे. प्रेज द लॉर्ड. आपण Praise the Lord. सगळ्यांनी पाप केलंय, आपण सगळ्यांनी चुका केल्या, आपण सगळ्यांनी वाईटातल्या वाईट गोष्टी केल्या. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत तर आपण शब्दात पण बोलू शकत नाही आणि करत राहतोय. परंतु ह्या आपल्या सगळ्यांना स्वैराचारापासून या स्वभावापासून मुक्त करून चांगलं करण्यासाठी तयार असणारे लोक बनवायचे ख्रिस्ताला. काय? चांगलं करण्यासाठी. त्यासाठी त्याने किंमत भरली. ओके. आता आपण पुन्हा बागेमध्ये जाऊया, एदेन बागेमध्ये. एदेन बागेमध्ये आता आपण आदाम आणि हव्वाला रिप्लेस करायचे, आदाम आणि त्याच्या स्त्रीला रिप्लेस करायचे. ओके. त्या स्त्रीच्या ठिकाणी जिने फळ तोडलं आणि खाल्लं तिकडे कोण आहे माहिती? आपण सगळे लोक आहे. आपण सगळ्यांनी पाप केलं, आपण सगळ्यांनी चूक केली, आपण सगळ्यांनी नाही का नको त्या गोष्टी केल्या, अवज्ञा केली. प्रेज द लॉर्ड. आणि शिक्षा कोणाला Praise the झाली? Lord. नाव कोणाचं घेतलं? प्रभू येशू आदामाचं. ख्रिस्ताचा नाव आदामाचा. कोणाचं घेतलं? प्रभू येशू ख्रिस्ताचं. दंड कोणी सहन केला? प्रभू येशू ख्रिस्ताने. मरण कोण पावलं? प्रभू येशू ख्रिस्त. रक्त कोणाचं सांडलं? प्रभू येशू ख्रिस्ताचं. हेच एक कारण आहे की प्रभू येशू शेवटचा आदाम बनून आला. प्रेज द लॉर्ड. सो Amen, भले hallelujah. स्त्रीने चूक केली, स्त्रीने पाप केलं, हे गॉस्पल आहे, ही सुवार्ता आहे, हे देव काय करणार होता ते दाखवलंय. प्रेज द लॉर्ड. परंतु आदाम दंडित झाला, आदाम दोषित झाला. का माहिती? कारण ख्रिस्त जे करणार होता ते दाखवत होता. परमेश्वराने हे केलंय. तुम्ही आणि मी पाप केला. आपण कोण आहे? वधू आहे ना त्याची, स्त्री आहे आपण त्याची, तो आपला पती आहे. सो चूक, पाप, सगळ्या गोष्टी स्त्रीने केल्या, परंतु मरण पावला तो आदाम, तो शेवटचा आदाम. त्याच्याद्वारे सो पहिल्या आदामाने सुद्धा काय केलं? भलेही त्याने ते इनिशिएट केल्या नाही, त्या गोष्टी झाल्या नाही, स्त्रीकडून झाल्या, ती फसवली गेली. परंतु आदामाने, आता मी तुम्हाला काही वेळा पूर्वी बोलले की आदामाने ना जाणून बुजून केलं, त्याला माहित होतं तो काय करतोय. प्रेज द लॉर्ड. तो फसवला Praise the गेला Lord. नाही. पण तेच तर ख्रिस्ताने आपल्यासाठी केलंय. प्रेज द लॉर्ड. Praise the ख्रिस्ताने Lord. कुठलंच पाप केलं नाही, ख्रिस्त फसवला गेला नाही. ख्रिस्ताने ना दंड, त्या देवाचा क्रोध त्याच्यावर यावा, वधस्तंभावर जावं, मरावं, असं काहीच केलं नाही. ही चोज टू डाय फॉर अस. ख्रिस्ताने निवड केली की मी ह्या लोकांसाठी मरणार, मी ह्यांच्यासाठी रक्त सांडवणार, मी ह्यांना साफ करणार, मी ह्यांना शुद्ध करणार. ऍडम डीड सेम फॉर हिज वाईफ. हालेलुया. तो त्याच्या स्त्रीला एकटीला सोडू शकत नव्हता. ही न्यू की मी जर ह्या गोष्टी केल्या ना तर हे सगळं माझ्यावर येणार आहे. बट टू सेव्ह, ओके, त्या गोष्टी करण्यासाठी ऍडम चोज टू एट दॅट फ्रूट. बायबल स्पष्ट सांगतो तो फसवला गेला नाही, बट ही डिसओबेड. त्याच्याकडून काही गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या, मरणाचं राज्य झालं. दिस इज व्हॉट गॉड इज डुईंग विथ अस. परमेश्वर जे आपल्या सोबत करत आहे. स्त्रीने पाप केलं, त्या वधूने पाप केलं, त्या मंडळीने पाप केलं, परंतु तिचा पती दोषी ठरला, तिचा पती मरण पावला, तिच्या पतीचं रक्त सांडण्यात आलं आणि Amen, ती amen. शुद्ध झाली. प्रेज द लॉर्ड. सो Praise the ती Lord. जी Praise स्त्री the Lord. हवा आहे ना तिकडे आपण आहे सगळेजण. प्रेज द लॉर्ड. गेलो आपण, Praise the Lord. ऐकले कोणाचे पण शब्द, आपल्याला माहिती आपल्या पतीचं ऐकायचं, आपल्याला माहिती त्याच्या अधीन राहायचे, पण गेलो, ऐकले दुसऱ्या कोणाचे शब्द, केले, अरे देवासारखं होईल, अरे मला हे मिळेल, मला वाटलं असं होईल, मला वाटलं तसं होईल, पाप केलं आणि काय झालं माहितीये? आपल्यामुळे आपल्या पतीला दंड सहन करावा लागला. तिच्यामुळे ना त्याचं नाव खराब झालं. त्याचं नाही का नेहमी, पण तो पहिला आदाम होता आणि ख्रिस्त हा शेवटचा आदाम आहे. आदाम साधारण गोष्टी ऍडम, मातीतून घेतलेला. प्रेज द लॉर्ड. मातीतून घेतलेला, ह्या मातीवर अधिकार करायला, ह्या पृथ्वीवर अधिकार करायला, ह्या सगळ्या गोष्टीतून घेतलेला होता. त्याने त्या गोष्टी केल्या. प्रेज द लॉर्ड. ही वॉज विथ हिज वाईफ. तो त्याच्या स्त्री सोबत होता, त्याने तिची बाजू सोडली नाही, परंतु त्याने सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. सो भले पहिल्या आदामाद्वारे अशा काही गोष्टी झाल्या की मरणाने राज्य केलं, परंतु आपला शेवटचा आदाम, ओके, तो तिथूनच आला.
त्याच लाईन मधून आला, मनुष्य बनून तिकडूनच आला, प्रेज द लॉर्ड. परंतु त्याने आपला दंड त्याच्यावर घेतला. सो पाप तुम्ही आणि मी केलंय, पण मरण पावलाय प्रभू येशू ख्रिस्त. वाईट आपण सगळेजण वागलोय, परंतु जो आपला पती आहे, जो आपला उद्धारक तारणार आहे, त्याचं रक्त त्याला सांडावं लागलं. सो इट इज लाईक मी केली शिक्षा, परंतु माझी शिक्षा दुसरं कोण भोगतंय. ही सुवार्ता त्या बागेतली आहे. परमेश्वराने आपल्यासोबत आपल्यावर केलेलं प्रेम आहे, ते त्या बागेत परमेश्वराने आपल्याला दाखवलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर असं नाही म्हणाला, हवा तू फळ खाल्लंस ना आदाम, तू या बागेतच राहा, ती तू तुझ्यासाठी चांगले नाही, नाव यू गेट आउट ऑफ दिस गार्डन. इफ नो व्हॉट वुमन किंवा एझर, तू हे गार्डन सोड आणि निघून जा, ह्या गार्डन मध्ये राहायची तुझी लायकी नाही. यू आर नॉट ओबिडियंट. तू तुझ्या पतीच्या पण अधीन नाही, तू देवाच्या अधीन कधी राहणार. तू ह्या गार्डन मधून बाहेर निघ. आणि त्याची दुसरी फासळी काढून परमेश्वराने दुसरी स्त्री आणून दिली नाही. गॉड डिड नॉट से की ऍडम मी अजून काही करेल. नो, परमेश्वर खूप अद्भुत आहे. हालेलुया. सो भलेही कुठल्याही गोष्टी असू दे, काही असू दे, परमेश्वर म्हणून प्रत्येक वेळेस फर्स्ट ऍडम अँड सेकंड लास्ट ऍडम, दुसरा किंवा लास्ट शेवटचा आदाम असं म्हटलंय. येशू ख्रिस्त त्याला त्या आदामाशी जेव्हा कम्पेअर केलं ना, येशू ख्रिस्ताला काही वाटलं नाही. आज बघा तुम्ही आदामाशी कम्पेअर करा, लोकांना वाटतं नाही आदाम नको, मला दाविदाशी करा, मला मोशेशी करा, मला ह्याच्याशी करा. सो आपण मोठमोठे प्रॉफेट्स अपॉस्टल्स यांची नावं घेतो. नो बडी वॉन्ट्स देमसेल्व्स टू गेट कम्पेअर्ड विथ द ऍडम. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्त जसं त्याने कुठले दुसरे प्राणी निवडले नाही, त्याने गाढवाचं पिल्लू जे आहे ते निवडलं, आणि ही एंटर्ड इन द जेरुसलेम, त्या गाढवावर बसून. ओके, तसंच त्या आदामाशी सुद्धा ज्यावेळेस कम्पेअर केलं ना, नो, ही वॉज हॅपी. ही कम्पेअर्ड हिमसेल्फ विथ दॅट मॅन हु वॉज वीक, हु कमिटेड सिन. परंतु त्याच मनुष्याशी कम्पेअर केल्यावर, त्याच मनुष्यासारखं बनल्यावर, तेच नाव घेतल्यावर, वाय आदाम जमिनीतून घेतलेला आहे. जमीन श्रापित झाली त्याच्या अवज्ञेमुळे, म्हणून आता आदामच पाहिजे होता पुन्हा जमीन आशीर्वादित करण्यासाठी, पुन्हा ते रिलेशनशिप रिस्टोर करण्यासाठी, पुन्हा त्या गोष्टी ज्या चुकीच्या झाल्या त्या सरळ करण्यासाठी. सो जीसस बिकेम द लास्ट ऍडम. हालेलुया. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रीने पाप केलं, बट बायबल स्पीक्स अबाउट ऍडम. बायबल स्पीक्स अबाउट हर हजबंड. तिच्या पतीबद्दल बोललं जातं की तो भुलविला गेला नाही, पण त्याने नाही का असं झालं, स्त्री भुलविली गेली, ती फसली, ती नको त्या गोष्टींची लोकांशी बडबड करत राहिली. लोक म्हणतात स्त्रियांना खूप बोलायची सवय, त्यांच्या तोंडात काही राहत नाही, त्यांच्या पोटात काही राहत नाही सगळं. सो सेम असं झालं की तिकडे सुद्धा ती नाही का बोलायला लागली. परंतु आदाम, ओके, तो तिच्यासाठी कोण बनला तिकडे? काय झालं? ही टूक द ब्लेम. देवाने तेच केलं. आदाम त्या सगळ्या गोष्टीसाठी काय झालं, त्याने ते फळ ज्यावेळेस खाल्लं, ते दरवाजे उघडले, मृत्यूने प्रवेश केला, पाप झालं, नको त्या जगासाठी त्यांचे डोळे उघडले. अँड द डे दे बोथ एट द फ्रूट दे डाईड. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त, बायबलमध्ये वचन सांगतं, परमेश्वर म्हणाला ज्या दिवशी तू फळ खाशील त्याच दिवशी तू मरशील, असं परमेश्वर आदामला म्हणाला होता. प्रेज द लॉर्ड. ही रिसीव्ड द वर्ड फ्रॉम गॉड. आदामाने ते वचन देवापासून मिळवलं होतं, आणि आदामाने ते ब्रेक केलं इन ऑर्डर टू सेव्ह हिज ब्राईड. त्याची वधू तिला वाचवण्यासाठी, किंवा तिला एकटं सोडू नये म्हणून. हेच प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. तो स्वर्गात बसला नाही, त्याने ते सगळ्या गोष्टी नाकारल्या, निर्मिती बनून आला, मनुष्य बनून आला. कोणता? त्याच्या वधूसाठी. देवाने कधी एकटं नाही सोडलं आपल्याला. ज्या वेळेस आदाम हवा बागेतून बाहेर निघाले ना, परमेश्वर सुद्धा त्यांच्यासोबत चालत 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 प्रवास करत राहिला. परमेश्वर वेगळा नाही राहिला, त्यांना फॉलो करत राहिला. जसं आपण नाही का, लाईक मी खूप वेळा पाहते की आमच्या इथे आता लाईक माझी मुलगी सुद्धा मला म्हणते की मला स्कूलवर सायकलने जायचंय, मी एकटी जाणार. ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या घरापासून स्कूल पर्यंत. सो आम्ही म्हणतो तू मोठी झाल्यावर जाऊ. सो काही मुलं आहेत जे सायकलने येतात, मी कित्येक वेळा त्यांच्या पॅरेंट्सना हळूच त्यांना मागून फॉलो करताना पाहते. सकाळी 7 वाजता 7:30 वाजता ती पोरं सायकलवर जात आहेत, छोटी छोटी मुलं, 6वी 7वीची मुलं घरापासून. सो एक पॅरेंट्सना काळजी असते, पॅरेंट्सना मुलांना सोडायचंय, त्यांना ना धीट पण बनवायचे, परंतु त्यांना माहिती आहे की लहान आहेत, कोणी यांच्यावर हल्ला केला तर, कोणी पळवून नेलं तर, काही झालं तर, मध्येच पडले तर, बिकॉज त्यांच्याकडे मोबाईल नाही, स्कूल मोबाईल फोन्स आर नॉट अलाउड. मग काय करणार? पण मुलांची जिद्द असते ना, आम्ही एकटंच जाणार, आम्ही एकटंच येणार. पॅरेंट्स मागून नाही का त्यांच्यावर लक्ष ठेवत असतात. तसा परमेश्वर, भलेही ते बागेतून निघाले, गॉड वॉज फॉलोइंग देम ॲट एव्हरी फुटस्टेप.
प्रत्येक पावलोपावली परमेश्वर फॉलो करत होता, तेव्हाही होता, आजही आहे आणि निरंतर आपल्या सोबत राहणार आहे. सो पापी आमेन, आपण आमेन. होतो, पण आपला आदम त्याला शिक्षा झाली, आपला जो शेवटचा आदम त्याचं रक्त सांडलं आणि आपण मुक्त झालो. प्रेज द लॉर्ड. देव जे काही Praise करतो the ते Lord. सगळी गोष्ट अद्भुत आहे. सो वचनाचं आपल्याला ना असं नॉलेज मिळवायचं नाही की रोज रोज ख्रिस्ताच्या अजून प्रेमात पडलं पाहिजे, रोज अजून जवळ गेलं पाहिजे. कधीच कुठली गोष्ट देवाने असं का केलं, मग हे का केलं, कधी कधी गोष्टी त्या वेळेस समजत नाही, म्हणून नाही का कन्फ्युज होऊन जायचं नाही. इट इज अ गॉस्पल, ही सुवार्ता आहे. हे परमेश्वराने आपल्यावर किती प्रेम केलंय ह्याचं प्रूफ आहे. देवाने आपल्याला जगण्यासाठी दिलेल्या सगळ्या गोष्टींचे नाही का वचन, अभिवचन, अधिकार, आरोग्य, संपत्ती, उन्नती, सगळ्या गोष्टी ह्या बायबलमध्ये आहेत. दिस बायबल कॅन नॉट हार्म अस. भलेही काही गोष्टींची आपल्याला जाणीव करून देतं, परंतु आपल्याला कधीच ना असं होणार नाही की परमेश्वराने आपल्याला एकटं सोडलंय किंवा परमेश्वर माझ्याशी का बोलत नाही. इफ गॉड इज सायलेंट, तर ते परमेश्वराचं शांत असणं सुद्धा आपल्या भल्यासाठी. इफ गॉड इज स्पीकिंग, परमेश्वर आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतोय. प्रेज द लॉर्ड. सो द फर्स्ट ऍडम, he was a sinner. The last Adam, he became the life-giving spirit. Hallelujah. In both the cases, the wife is spared. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर अद्भुत आहे. गॉड लव्स अस. आपण सगळेजण त्याची वधू आहे. आपण पापी आहे, आपण चूक केली, आपण वाईट वागलो, पण आपला दंड, आपला शेम, आपली लाज, आपली नग्नता, आपली थट्टा, आपला अपमान आपल्या आदामाने, शेवटचा आदाम आहे ना, त्याने स्वतःवर घेतलाय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. मग Praise मी the Lord. असा प्रश्न केला होता की बायबलमध्ये आदामाला का बोलले, पहिला आदाम फसवला गेला, हे झालं ते झालं, नाही मी आदामाला का ब्लेम केले. ओके, दिस इज द कम्प्लीट आन्सर. सो हा आपला शेवटचा आदाम आहे. प्रेज द लॉर्ड. पहिल्या आदामाने मरणाचं राज्य आलं, परंतु शेवटच्या आदामाने काय केलं, जीवनाचं राज्य आणलं. प्रेज द लॉर्ड. आता आपण Amen. विभक्त नाहीये. आपल्याला परमेश्वर त्यावेळेस वेगळं करू शकत होता. त्यावेळेस परमेश्वर आदामासाठी अजून वेगळ्या गोष्टी करू शकत होता. मी एक दिवस तुम्हाला आदाम, ओके, व्हॉट इट सेज, इब्रू शब्द काय, तो का जमिनीतून घेतला गेला, का त्याला मातीतून बनवलं, पण हव्वाला मातीतून बनवलं नाही. आदाम बागेच्या बाहेर बनवला गेला, मग बागेत ठेवण्यात आला. हव्वा बागेमध्ये निर्माण केली गेली. ह्या गोष्टी काय त्याबद्दल सुद्धा शिकवेल. इतकं अद्भुत, इतकं सुंदर आहे ना. परमेश्वर हा प्रेमळ परमेश्वर आहे, एवढं जाणून घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज गॉड. सो पहिला आदाम Praise फसवला the Lord. गेला नाही, भुलवला गेला नाही, तरी सुद्धा त्याच्या स्त्रीसाठी नो, यु नो, जस्ट टू बी विथ हर, तिच्यासोबत राहण्यासाठी नो, त्याने ते फळ खाल्लं. काही गोष्टी झाल्या, ओके, विपरीत गोष्टी घडल्या, परंतु तेच आपल्या ख्रिस्ताने आपल्या सोबत केलंय. आपल्याला सोडलं नाही, आपल्या पित्याने तेच केलंय. आपण वाईटातले वाईट असताना आपण सगळ्या गोष्टी नाही का विस्कटून ठेवल्या होत्या, सगळ्या गोष्टी आपण नाश करून ठेवल्या होत्या, तरी सुद्धा तो दोषी ठरला, तोच मारला गेला, त्याने अपमान घेतला, त्याच्यावर लोक थुकली, त्याचं शरीर तोडण्यात आलं, त्याला त्याला मनुष्यासारखं नाही, मनुष्य समजून त्याला मारलंच नाही. तुम्हाला माहितीये, जर खरं ट्रान्सलेशन यशाने जे पाहिलं होतं येशूला कसं मारलं, ते खरे ट्रान्सलेशन मध्ये तुम्ही वाचाल ना, त्याचा अर्थ असा होतो की हा माणूस आहे का कोण हे ओळखू शकत नव्हतं. म्हणजे कोणीच बोलणार नाही की हा माणूस आहे. आजपर्यंत जगात तेवढं कोणी सहन केलं नाही. ओके, त्या प्रकारची बिकट अवस्था, त्या प्रकारची नाही का हाल, त्या प्रकारच्या जखमा, त्या प्रकारचा अपमान प्रभूचा झालाय बायबलमध्ये, किंवा येशूने जे सहन केलं ना, ते शब्दात लिहिण्यासाठी, ते लिहिण्यासाठी शब्द नाहीयेत. हे प्रभूने सहन केले आपल्यासाठी. कोणी, ज्या आदामाने पापच केलं नाही, त्या आदामाने. प्रेज द लॉर्ड. सो इट इज गॉस्पल. बागेत जे घडलं तिथे सुद्धा परमेश्वराने आपल्यासाठी सुवार्ता आणली, तिथे सुद्धा परमेश्वराने आपल्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत. ओके, सो टेक द बेनिफिट ऑफ दिस थिंग्स. या सगळ्या गोष्टीसाठी नेहमी आपण परमेश्वराचे आभार मानूया. प्रेज गॉड.